श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या आलेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या दिवशी गुरुवार जो आहे तो त्या गुरुवारच्या दिवशी शेवटचा गुरुवार असणार आहे. आणि या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिला ज्या गुरुवारचं व्रत करतात, महालक्ष्मीचं व्रत करतात, तर त्याचं उद्यापन या गुरुवारी केलं जातं. तर तुम्हाला कितीही गुरुवार तुमचे झालेले असू द्या, तुमचे 3 गुरुवार झालेले असतील किंवा 2 गुरुवार झालेले असतील, एखाद्या गुरुवारी तुम्हाला जर अडीअडचण आलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी म्हणजेच उद्यापन हे करायचं आहे. आता एखाद्याला चौथ्या गुरुवारी म्हणजेच उद्या जर काही प्रॉब्लेम आलेले असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील, कुठे जायचं असेल किंवा काही मासिक धर्मसूतक वगैरे असेल, तर तुम्हाला जर हा गुरुवारी उद्यापन करणं शक्य नसेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारीसुद्धा हा जो उद्यापन आहे तर ते करू शकता. आता हा जो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे तो अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होईल. तसेच तुमच्या घराला किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल किंवा तुम्हाला कुणीतरी नजर दोष लावलेला असतील, पितृदोष असतील, वास्तुदोष असतील, अनेक दोष जर तुमच्यामध्ये असतील आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा असतील तर ते दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. त्याचबरोबर कठीणातील कठीण इच्छा, तुमची जी बी कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्णसुद्धा होईल. म्हणून हा उपाय नक्की करायला विसरू नका. तर हा उपाय आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून करायचा आहे. तर ही कोणती वस्तू आहे, कशा पद्धतीने टाकायची आहे आणि कशा पद्धतीने स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल आणि तुम्ही एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आणि या महिन्यामध्ये पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला, दान करण्याला अतिशय महत्त्व दिलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की स्नान करा. यामुळे काय होईल की तुमचे जे काही पाप आहेत तर ते पापांचा नाश होईल. तुम्ही ज्या काही चुकून जर तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तर त्यासुद्धा दूर होतील आणि त्याचबरोबर संकट, अडचणी, दोष हे दूर होऊन आपल्या घरामध्ये जर पितृदोष असतील तर तो पितृदोष देखील नष्ट होऊन जातो. इतकं महत्त्व या पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दिलं जातं. आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे, त्यामुळे या दिवशी स्नान करण्याला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जरी स्नान केलं तर ते सुद्धा पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते. तर पहा, आपण आपल्या आयुष्यामध्ये असे सारे कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, परंतु आपण कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही. तर पहा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण कष्ट मेहनत करून आपल्या इच्छा पूर्ण देखील होतात, परंतु कधी कधी असं होतं की आपण कितीही कष्ट मेहनत केली तरी सुद्धा आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही. तर आपल्यामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, आपल्याला कुणाची नजरबाधा लागलेली असेल, शत्रुबाधा लागलेली असेल किंवा पितृदोष आपल्याला लागलेला असेल, तर अशा काही ज्या दोष अडचणी जर आपल्या घरामध्ये असतील आणि दोष आपल्याला लागले असतील तर आपल्या कोणत्याही इच्छा, आकांक्षा ह्या पूर्ण होत नाही. काही वेळा काय होतं की आपल्या ग्रहदोष देखील आपले जे काही आपल्या कष्ट मेहनती आहेत तर त्याला साथ देत नाही, म्हणजेच आपल्याला नशिबाची साथ ही मिळत नाही. आता बघा, बऱ्याच वेळा कुणी आपल्याला शत्रुबाधा लावलेली आहे किंवा कर्णीबाधा केलेली आहे, असं प्रत्येक वेळेसच होतं असं अजिबात नाही. कधी काय होतं की आपल्या स्वतःमधून सुद्धा काही अशा निगेटिव्ह गोष्टी ज्या घडत असतात, म्हणजेच काय तर आपण कधी भांडण झाल्याच्या नंतर काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये बोलत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ती निगेटिव्ह एनर्जी साठली जाते आणि त्यातून वास्तुदोष निर्माण होतो. त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपलं कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होणार नाही किंवा आपण कितीही कष्ट मेहनत केली तरीसुद्धा आपल्याला यश प्राप्त होत नाही.
तसेच अशा काही गोष्टी आपण घडत असतात, की आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणची जागा ही चांगलीच असते आपल्याला अजिबात माहीत नसतं. कारण त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला असतो किंवा काही. तर ती जी त्या ठिकाणची जी नकारात्मकता असते, जेव्हा आपण घरी येतो त्यावेळेस ती आपल्याबरोबर घरी येते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद निर्माण होतात आणि नकारात्मकता साठली जाते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला असे दोष हे तयार होत असतात. तसेच अशा काही गोष्टी ज्या आहेत म्हणजेच आपल्या जवळ जे काही आसपास लोक राहतात तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल कधी-कधी वाईट गोष्टी असतात आणि त्याचे दोष देखील आपल्याला लागले जातात किंवा आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आली आणि तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल एकदम वाईट विचार करत असते आणि आपल्याबद्दल वाईट विचारच ती करत असते. तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल कधीच चांगलं येत नाही किंवा तिचे काही जे वाईट दोष आहेत ते सुद्धा आपल्याला लागले जातात आणि म्हणूनच आपल्याला असे काही दोष, अडचणी ज्या आहेत तर त्या टाळण्यासाठी, ते दूर करण्यासाठी अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अशा विशिष्ट तिथींना नक्की करायच्या असतात. तर पहा आपल्याला काय करायचं आहे. तर आपल्याला या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच अगोदरच्या दिवशीच म्हणजेच आजच संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, की एका वाटीमध्ये खडे मीठ घ्यायचं आहे. ते खडे मीठ तुम्हाला एका दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता त्या मध्ये जे काही खडं मीठ ठेवलेलं आहे तर ते खडं मीठ आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 3-3 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि ती वाटी तुम्हाला दक्षिण दिशेला एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी गुरुवार जो आहे म्हणजे उद्या जो गुरुवार आहे तर ते गुरुवारच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस तुम्ही अंघोळीला जाणार आहे त्यावेळेस ती अंघोळीला ते मीठ जे आहे तर प्रत्येकाच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडंसं गंगाजल देखील प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण पवित्र गंगेमध्ये स्नान करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि गंगाजल हे तुम्ही पवित्र गंगेमधून घेऊन आलेलं असेल तरी ठीक आहे. नसेल तुम्हाला पवित्र गंगेमधून एखादी बॉटल तुम्ही घेऊन आलेलं तर मग तुम्ही एखाद्या पूजेचे साहित्य मिळतं त्या ठिकाणाहून जरी बॉटल जी मिळते गंगाजलची तर ती घेतली तरी चालेल. त्यातलं गंगाजल घेतलं तरी चालेल. 1 चम्मचभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे गंगाजलचं आणि ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर कापराचं तेल हे आपल्याला जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी मिळून जाईल. ते सुद्धा 1-2 थेंब तुम्हाला टाकायचं आहे. आता कापराचं तेल जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला कितीही कठीणातील कठीण शत्रुदोष असू द्या, पितृदोष असू द्या किंवा मग काही कर्णीदोष असू द्या तो दूर होतो. त्यामुळे आपल्याला कापराचं तेल हे टाकायचं आहे. आता कापराचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे कापूर हा नक्कीच असेल तर कापूर हा थोडासा चुरगळून तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर पिंपळाची पानं जर तुम्हाला कुठे भेटली तर तुम्ही पिंपळाची पानं सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. पिंपळाची पानं अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्यानुसार तुम्ही पिंपळाची पानं तोडून आणायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. यामुळे काय होतं की आपला कितीही कठीणातील कठीण पितृदोष असू द्या तो सुद्धा दूर होतो. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता गुरुवारच्या दिवशी हळदीला किती महत्त्व आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. भगवान श्री हरी विष्णूंना हळद प्रिय आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे आणि हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि त्यामुळे आपले जे काही गुरुग्रह कमकुवत असेल तर तो कमकुवतपणा दूर होतो. आता तुम्ही म्हणता की काही वस्तू आमच्याकडे नाही. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही त्याऐवजी गोमूत्रसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आता पहा मीठ. आता मीठसुद्धा आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जर खडे मीठ असेल तर तेच टाका. नसेल खडे मीठ तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अंघोळ करायची आहे. जर तुम्हाला यापैकी एखादी वस्तू जर नाही भेटली तर नाही टाकली तरी चालेल. परंतु जेवढ्या असतील तेवढ्या टाकण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्की करायचा आहे. त्या वस्तू टाकून जर तुम्ही अंघोळ केली तर तुम्हाला एखाद्या पवित्र ठिकाणी स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होईल. म्हणजेच एखाद्या तीर्थस्नानी पवित्र गंगेमध्ये स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होईल. त्याचबरोबर तुमच्याकडून काही पापं झालेली असतील किंवा काही चुकून काही गोष्टी झालेल्या असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात. त्याचबरोबर कठीणातील कठीण पितृदोष देखील दूर होतो आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच तुम्हाला अंघोळ करताना डायरेक्ट डोक्यावर किंवा गुडघ्यावर पाणी ओतायचं नाही. एक मग भरून घ्यायचा आहे. तो तुम्हाला उजव्या खांद्यावरती घालायचा आहे. त्यानंतर दुसरा मग भरून घ्यायचा आहे. डाव्या खांद्यावरती घालायचा आहे आणि अशाच पद्धतीने अंघोळ ही करायची आहे. आता बघा गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी केस हे आपल्याला अजिबात धुवायचे नाहीत. कितीही तुम्ही तुमचे केस खराब झालेले असू द्या, तुम्हाला उपवास असू द्या, परंतु तुम्हाला गुरुवारच्या दिवशी केस हे अजिबात धुवायचे नाही. गुरुवारच्या दिवशी केस धुतल्यामुळं आपल्या घरातील जे काही धन आहे तर त्या धनाची हानी होत असते. म्हणूनच आपल्याला केस हे धुवायचे नाही.
आणि अंघोळ करत असताना जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे आणि अंघोळ करायची आहे. यामुळे तुमचे आयुष्य बदलून जाईल आणि जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे मिळायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने हा जो एक उपाय आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि हा शेवटचा गुरुवार आहे. हा उपाय नक्की करा, प्रत्येकाने करा. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.